गुड मॉर्निंग गाईज. झाली का सगळ्यांची झोप? माझी पण झाली आणि बघा राजची पण झाली. राज बघा कसा आळस देतोय. सकाळी उठल्यावर आळस येणे कॉमन आहे बरं, सगळ्यांना आळस येतो सकाळी उठल्यावर. आता आमची झोप झाली मस्तपैकी आणि राजने मला उठवायला आला. राज मम्मीकडे झोपायला गेला होता आणि मला उठवायला आला बरं. तो बघा कसा त्याचा चेहरा सुजलेला दिसतोय. तरी पण म्हणजे मी त्याला हॅपीली उठवलं, उठ बाळा आणि एकदम हसऱ्या चेहऱ्याने याने आम्ही आता दरवाजा ओपन केला. दरवाजा ओपन करून मी सकाळी झाडझूड केली होती आज आणि रांगोळ काढली होती, कारण की आता दिवाळी आहे ना, त्यासाठी की दिवाळीमुळे आपलं घर स्वच्छ दिसावं आणि दार पण स्वच्छ दिसावं त्यामुळे. आणि आम्ही दोघंजणं बाहेर उभं राहिलो 2 मिनिट आणि त्यानंतर हे बघा बाहेरचं वातावरण. सगळ्यांनी झाडझूड केलेली आहे बघा. कोणाच्या घरासमोर कार आहे, कोणाच्या घरासमोर रिक्षा आहेत आणि कोणाचं समोरचं प्लॉट रिकामा आहे, समोरचं हे घर पण रिकामं आहे आणि आम्ही इथे राहतो. आणि त्यानंतर आहे ना मी माझ्या भावाकडे गेले बरं त्याला उठवायला, कारण की काल उठणं लावायचं होतं. पण माझा भाऊ काही उठत नव्हता, आळशी. त्याला राज म्हणत होता उठणार आहे मामा, उठणं लावायला उठणं. मी पण त्यासाठी लवकर उठले होते, पण ते उठणं लावायचं नव्हतं त्या दिवशी. माझा कार्यक्रम पचका झाला माझा त्या दिवशी उठून लवकर, कारण की त्या दिवशी उठणं लावायचं नव्हतं, ते दुसऱ्या दिवशी लावायचं होतं उठणं. मग त्याला कसं तरी उठवलं त्याने. शेवटी अंगावर ओढून गिडून घेऊन लगे पसरला बाबा. मग तोपर्यंत आम्ही काय केलं, चहा हे बनवून दिले बरं राजला, जयेशला. आणि माझ्या मामाचा मुलगा आहे तो सुदेश, तो कसा असतोय बघा कॅमेराला. जयेश कसा हाय करतोय बघा आपल्याला. सो क्यूट आहे ना गाईस, किती मस्त वाटायला ना. आणि मग मस्तपैकी त्यांनी चहा पिली. आता हे बघा जयेशने नवीनच चालू केलं बरं सुट्ट्यांमध्ये, त्याला रांगोळ काढायची असं. हे बघा कसं रांगोळ काढायला लागला. शेवटी ते रांगोळ काढवायला म्हणजे ऐकतच नाही आहे तो, मग मला काढायचे. आणि कसं तरी प्रयत्न करून काढतोय नवीन काहीतरी डिझाईन. आता काय काढतोय तर त्याला माहीत, पण तो सुरू आहे त्याचं काढणं रांगोळ. आणि कॅमेराला बघून हाय करणं पण चालू आहे. गोल आकार देऊन काढतोय. आता कळेल आता काय वेळात आपल्याला काय काढतोय काय नाही. मग त्यानंतर मी आता निघते घराकडे जायला. ही मम्मीच्या इथे बरं. मी हे बघा ही जयेशने रांगोळ काढलेली पूर्ण मगाशी हाफ केलेली. किती मस्त काढली ना जयेशने रांगोळ गाईच. आणि ही बघा ही आहे ना राजनी काढली हा फुल. म्हणजे जयेशचं पाहून राजला पण उल्हास आला काढायला, की मी पण काढतो का मम्मी. मग त्याने काढलेली. मुलांना म्हणजे माझी मुलं थोडं टॅलेंटेड आहेत असं मला वाटतं कधी कधी, पण आता काय माहीत, आता मोठं झाल्यावर कळलं. तर त्याने बघा ना राज किती मस्त 5 बोटांनी धरली रांगोळ आणि काढतोय, आकार देतोय. मला तर अजून पण 5 बोटांनी धरून काढता येत नाही रांगोळ, पण राजने मस्त काढली. आणि जयेशने पण खूप छान काढली रांगोळ. म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं मस्त काढली. आता टँकर आले बघा पाणी भरायला. असं टँकर म्हणल्यावर खूपच कंटाळा आहे बरं याचा. इकडं रातचं चालू आहे बघा विडी वाकडी रांगोळ काढणं. जयेशने बघा बरं आता किती मस्त काढली. मग त्यानंतर राजने काय केलं, त्यांच्यासाठी अंडा भुर्जी बनवली बरं. अंड्याची पोळी बनवायची होती त्याला. मस्त अंड्याची पोळी बनवत होता, त्याला भूक लागली होती तर. सकाळच्या पोळ्या होत्या 5-6. तो म्हटलं मम्मी आम्ही अंडा, आणि मम्मीच्या इकडं होते मी, मला बरं नव्हतं त्यामुळे, तर अमोल पाणी भरत होता. राज म्हटलं मग आई मी अंड्याचीच पोळ्या बनवतो आपल्याला खायला. तर दोघांचं बघा कसं कॉम्पिटिशन चालू आहे. दादा छान बनव, हे बनव ते बनव. तर बघा आता राज किती मस्तपैकी शेफ बनतोय बरं. मीठ घेतलं त्याने. आता मीठ घेऊन मस्त आता तो टाकतोय बरं. समजा अंडं फोडलं त्याने प्लेटीमध्ये, ते बघा कसं हळूहळू दाखवतोय. मीठ बघा किती मोठं टाकलं. एवढं मीठ असतंय का बरं अंड्याच्या पोळीला, पण त्याला खूपच खरड आवडतं. टाकलं बरं त्याने. आणि त्यानंतर बघा आता, आणि त्याने अगोदर बनवलेली बघा. तो म्हटला की अंड्याची चटणी बनली नाही म्हणून आम्ही त्याला भुर्जी केली. तर बघा त्याची भुर्जी बनवलेली आणि दाखवतोय पण किती भारी की जसं काय मी शेफ आहे एखादा, बघ ना मम्मी. आणि मस्तपैकी भुर्जी बनवलेली दाखवल्यानंतर आता तो बघा शेवटी नंतर भुर्जी बनवतोय. कशी बनवतो काय बनवतो त्याला माहीत. आता बघा तिने टाकलं बघा तव्यावर आता एवढं. आणि तो अंड्याची पोळी आहे ना झाकण ठेवून आहे ना मस्तपैकी मला पलट म्हटला बरं, पण मी काय पलटलं नाही. पण तरीही म्हणजे त्याला ओव्हरऑल पाहून तुमच्या तोंडाला पण पाणी आलं असेल एवढ्या मुलाचं किती मस्त बनवतो येतो. तर खरंच सिरियसली सगळ्यांनी आपल्या मुलाला शिकवा बरं. ज्यांना मुलं आहेत, जे आपण कोणी ह्या व्हिडिओ बघत आहेत त्यांनी. खरंच मुलं काम करतात जर आपण त्यांना शिकवलं तर, आणि मुली पण करतात त्यांना प्रेमाने बोललं तर. शेवटी मग आता आम्ही अंड्याचे, तो बघा कसं करतोय. अंडा थोडंसं मीठ टाकलं बरं त्याने वरतून. त्यांनी कुठून पाहिलं काय पाहिलं कसं पाहिलं काय माहीत, पण बनवतोय बघा तो. आणि शेवटी
बनवणं झालं त्याला हातात पोळायची पण भीती वाटत नाही, तरी हात लावतोय त्याला येलो कलरच्या एगला. आणि जयेश पण हात लावतोय, तर राजने त्याला फटका दिला हात नको लावू म्हणून. आता बघा हे बघा, राजने पलटायला ट्राय करतोय बरं. आता पण पलटता येत नाही त्याला, थोडं हलवतोय. शेवटी मला म्हणते मम्मी तर पलट ना गं तू प्लीज, माझ्याकडून काही ते पलटत नाही आहे. पण मी काही तर पलटलं नाही, ते माझ्या भावाने पलटलं बघा थोडंफार. ते बघा काढायची पण ट्रॅक मुलांची. खरंच यार मुलं असायला पाहिजे. मी लहानपणी खूप विचार केला होता की माझे मुलं असे असावं तसे असावं, पण शेवटी झालं पण तर माझे मुलं तसेच असेल. फक्त थोडे आगाऊ आहेत, पण आता ठीक आहे, आगाऊ असणं चालतं. आता बघा तो पलटण्यासाठी तयार करतोय. शेवटी पण ते काय पलटायचा पत्ता नाही. आता बघू आपण कधी पलटते त्या. ये तो ऐसा हुआ, अंडा देख देख के मुंह में पानी आ गए, लेकिन अंडा पूरा हुआ ही नाही. असं झालं आता हे. शेवटी प्रयत्न करून झटून माझ्या भावाने ते काय केलं माहिती आहे का, अंडं आता धरलीवरती आणि चटकन आपटलं. तो बघा आता माझा भाऊ आला मास्टर शेफ बनवायला. आता इकडं बघा त्याने ते कसं भारी पलटलं. ये बघा अंडच फुटून गेलं सगळं. काही बनवतात बरं, म्हणजे बघा ना आता हे कसं किती लेकरांनी किती मेहनतीने केलं होतं. याने बघा पूर्ण अंडं आता ते व्यवस्थित न बनल्यामुळं राजने त्याची भुर्जीच बनवून टाकली. आता ते म्हटलं हे अंडं फुटल्या मम्मी, आता मी याची भुर्जी बनवून टाकतो. मी म्हटलं बनव बाळा, तुला काय बनवायचं ते. पण मग त्याने काढलं कसं तरी थोडंसं तेल हे टाकून व्यवस्थित आणि बनवली शेवटी. राजा तेवढं हॅप्पी आहे की मी बघ किती मस्त बनवलं माझ्या हाताने, आणि एकदम हॅप्पीली आणि आनंदाने सांगत आहे, बघ मम्मी मी बनवलं काही ना काही. आणि आता ते दोघंजण जेवण करणार आहेत. ते काय करतात माहिती आहे का, माझ्या मम्मीला थोडं पण ताण देत नाही. असं बनवतात पण त्यांचे भांडे पण घासतात आणि धुवून पण ठेवतात. त्यानंतर ही भुर्जी बनवल्यानंतर राजने अंड्याची पोळी पण बनवली. ही स्वतः त्याने बनवली बरं, कारण मी त्याला व्हिडिओ काढायचा कंटाळा केला, तर त्याने स्वतः बनवली. आणि मला म्हणते हे बघ मम्मी माझं दाखव ना. आणि एकदम भारी प्रकारे हसून खेळून हे केलं. एका गरीब माणसाला काय लागतं हो आपल्या लाईफमध्ये, आपले मुलं चांगले सेटल असल्यावर असा आनंद दिल्यावर थोड्या क्षणी, दुसरं काही नाही. मग त्यानंतर आता बघा राज दाखवतोय की हे बघ हे असं झालं तसं झालं. माझे मुलं खरंच खूप आहेत बरं, कधीच मागत नाहीत. कपड्यांच्या पण बाबतीत त्यांचं त्यांना घेतलं तरच, नाही तर नाही. कोणत्या गोष्टीला हाऊस नाही, काही नाही. आपलं हॅपी राहायला बघतात ते. चला मग तसाच हा ब्लॉग इथे संपला. धन्यवाद. नक्की पहा आणि कमेंट करून लाईक करून